हे आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती आणि ती का कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. माननीय शरद पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, आम्ही सगळे असू शिवसेनेचे, शेवटच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य. कोणत्याही अलायन्समध्ये किंवा आघाडीमध्ये जागा वाटप इतक्या विलंबानं झालं तर एक अस्वस्थता पसरते, कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही. या उलट महायुतीमध्ये साधारण 2 महिन्यापूर्वी जागा वाटप संपलेलं होतं. बाकी त्यांच्या चर्चा वगैरे काही सुरू असतील. तर विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय, तेव्हाही आम्ही सांगत होतो. पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच मी सांगेन. नाना पटोले खापर फोडले, खास करून नाना पटोले आणि तुमचा माझा काय वाद सुरू होता जागा नक्कीच वाद सुरू होता. वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता. काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या, म्हणजे जिंकून आल्या. आम्ही 20 जागा जिंकलो, पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा. जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे. जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की. विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं. ज्या जागा त्या हरलेल्या आहेत